नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी नागरिकशास्त्र या विषयातील पहिलं जे प्रकरण आहे आपल्या संविधानाची ओळख या प्रकरणाविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. चला थोडी उजळणी करूया. यामागील इयत्तेच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमाच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवसाय सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्याने कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यास याविषयी नियम असतात. विविध स्पर्धांचे नियम असतात. आपल्याला गावाचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसार चालवतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक स्वरूपात असतात. बघा मुलांनो, इयत्ता 6वीमध्ये नागरिकशास्त्राच्या याच्यात आपण बघितलं की आपले समाज जीवन असेल किंवा याच्यामध्ये गाव असेल, याच्यामध्ये काही नियम असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण नियम पाळतो. जेवायचं कोणत्या वेळेला, आपल्या शाळेमध्ये आपण नियोजन करतो की नाही. आपल्या शाळेत वेळापत्रक असतं, म्हणजे नियम. आणि नियम पाळल्याशिवाय त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा उद्दिष्ट आपलं पूर्ण होऊ शकत नाही. समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारावसे वाटतात का? एक, देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात बरं? दुसरा, ते नियम कोण तयार करते? त्याचे पालन बंधनकारक असते का? तर भारतीय संविधानात खालील मजकुराच्या तुम्हाला त्यांची उत्तरं सापडतात का बघू. संविधानाचा अर्थ काय आहे याविषयी आपण आता सविस्तर माहिती घेऊ. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रितपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदीचा लिखित दस्तऐवज होय. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानात विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही. असे केल्यास ते न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. म्हणजे देशाचा राज्यकारभार चालवायचा आहे, मग आपण निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी असतात, हे प्रतिनिधी आमदार, खासदार यांच्या ज्यांना बहुमत जास्ती असेल त्यांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं जातं. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी संविधानामध्ये जे काही लिखित कलम आहेत त्यानुसार ते काम करत असतात. संविधानातील जे काही तरतुदी आहेत, संविधानातील तरतुदी अनेकविधी बाबीविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी. म्हणजे आपण जवळजवळ जे काही भारतीय संविधानामध्ये जे काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत ते नागरिकांविषयी हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध आणि शासनाने करावयाच्या कायद्याचे विषय, निवडणुका यांच्या सगळ्या तरतुदी ही संविधानमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला या इयत्ता 7वीला आपल्याला फक्त ओळख आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी डिटेल्समध्ये तुम्हाला इयत्ता 8वी 9वीला तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर संविधानातील ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्याच्यातलं जर आपण बघितलं की संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेलं आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाने स्वरूप वेगवेगळे असते. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशांमध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. त्याच अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करत असते.
प्रत्येक देशाचं संविधान जरी वेगवेगळं असेल तरी त्या पद्धतीने त्या ठिकाणी नागरिकांचा जो काही मूलभूत हक्क आहे ते अबाधित ठेवण्याचं काम संविधानामध्ये केलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला? याच्यामध्ये जर बघितलं तर अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789मध्ये अंमलात आले. ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे, परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असून त्या संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. हा एक फरक आहे. म्हणजे काही देशामध्ये वेगवेगळं संविधान फार पूर्वीपासून लिहिलेलं आहे त्यानुसार. त्याच्यानंतर जर आपण बघितलं इंग्लंडमध्ये तर याच्या उलट आहे. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयी नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात, तरी पण त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमाचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. म्हणजे लिखित आणि अलिखित या संविधानाचा त्या ठिकाणी अनेक देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चला शोधू. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्याच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवा. देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष, संविधानाची 2 वैशिष्ट्ये. एक देश घ्यायचा आहे आणि त्या देशाच्या संविधानाविषयी वरील मुद्दे मी तुम्हाला जे सांगितले त्याविषयी माहिती लिहायची आहे. संविधानाची आवश्यकता का भासली, तर संविधान महत्त्वाचं का आहे, तर संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे संविधान लिखित स्वरूपात जो कायदा असतो तो महत्त्वाचा असतो. शासनाला नियमाच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे जो अधिकार आहे लिखित स्वरूपात जर असेल तर त्याची अंमलबजावणी ही करावीच लागते. संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. आपल्या संविधानामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क अशा पद्धतीचे त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा हक्क, या शिक्षणाचा हक्क, शोषणाविरोधाचा हक्क असे अनेक हक्क दिलेले आहेत आणि ते अबाधित राहतात. म्हणून संविधान महत्त्वाचं आहे. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्याच सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजे मनाने आपण राज्यकारभार करू शकत नाही. संविधानामध्ये जे लिखित आहे त्या पद्धतीने आपल्याला कारभार करावा लागतो. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाच्या शासनावरील विश्वास वाढतो, त्यामुळे ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. आता लोकशाही म्हणजे काय, तर लोकांच्या कल्याणासाठी लोकांमार्फत चालवले जाणारे जे काही शासन आहे त्याला आपण लोकशाही असं ढोबळमानाने म्हणू शकतो. संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधने त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता, सुरक्षितता, मानवी हक्काचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. त्याच्यानंतर नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते. आता त्या ठिकाणी नागरिकांना जे काही हक्क दिलेले आहेत ते हक्कांवरती गदा येऊ नये म्हणून भारतीय संविधानाअंतर्गत अतिशय सुंदर असं आपलं भारतीय संविधानामध्ये त्याचे मार्गदर्शक तत्त्वे असेल, त्यांचे कर्तव्य असेल याविषयी माहिती दिलेली आहे. राज्यकारभार म्हणजे काय, तर देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी समावलेल्या असतात. देशाच्या सीमारक्षणाचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे संरक्षण करणं, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन करणं, रोजगार निर्मिती करणं, शिक्षण, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणं, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणं इत्यादी विषयाबाबत राज्य कारभारात या ठिकाणी समाविष्ट करावे लागतात. कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतापर्यंतच्या सर्व बाबीसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार चालवणे असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये जर सर्व आपण जर बघितलं तर राज्यकारभार म्हणजे काय, तर सर्व स्वच्छताविषयक किंवा अवकाश संशोधन असेल, सगळं घटक असतील, महिला असतील, बालके असेल, आदिवासींचा विकास असेल, या सगळ्या बाबींविषयी नियम कायदा तयार करावा लागतो आणि त्यानुसार राज्यकारभार त्या ठिकाणी चालवला जातो. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेण्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली ही आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. तर या ठिकाणी भारतीय संविधानाची जी काही निर्मिती आहे त्याची पार्श्वभूमी जी आहे ती इसवी सन 1946 पासूनच, म्हणजे 1 वर्ष अगोदर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कधी, 15 ऑगस्ट 1947, पण त्याच्या अगोदर
इसवी सन 1946 पासूनच या ठिकाणी तयारी झालेली होती. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीला संविधान सभा म्हणून ओळखले जाते. की इंग्रजांनी जे काही या ठिकाणी त्यांचे नियम जे होते त्यांच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी देश चालवायचा नाही, तर स्वतंत्र चळवळीतले जे काही स्वतंत्र त्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही नेते होते, या नेत्यांनी त्या ठिकाणी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीला नाव देण्यात आलं संविधान सभा. त्याच्यानंतर संविधान सभेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की त्या काळातलं राज्य जे काही इंग्रज राज्य सरकार जे चालवत होतं ते मुंबई प्रांत, बंगाल प्रांत किंवा मद्रास प्रांत यासारखे प्रांत त्या ठिकाणी विभागलेले होते. त्यानंतर त्या प्रांतमध्ये स्थानिक लोकांमार्फत, लोकप्रतिनिधीमार्फत विभाग त्या ठिकाणी पाहिला जायचा. त्याच्यानंतर त्या काळातले जे काही संस्थानिक होते, त्या संस्थानिक राजे असतील त्यांनासुद्धा संविधान सभेत त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून घेण्यात आले. संविधान सभेत त्या ठिकाणी एकूण 299 सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर या संविधान सभेमध्ये 299 सदस्य तर होतेच, परंतु त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे की भारतीय संविधानामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मसुदा समितीचे जे काही अध्यक्ष होते त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढं मांडण्यात आले. त्यावर कलमानुसार चर्चा करण्यात आली, अनेक दुरुस्त सुचवण्यात आले आणि संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढं मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे अभिमानास्पद बाब म्हणजे की संविधान सभेत चर्चा व विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनाचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला आणि मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. यानंतर जर आपण बघितलं की भारतीय संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. B.N. राव या कायदेतज्ञांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही योगदान आहे ते योगदान म्हणजे इतरही गोष्टीमध्ये आहे की जलव्यवस्थापन असेल, परराष्ट्र संबंध असेल, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता असेल, अर्थकारण असेल, अशा अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला योगदान लाभलं. त्याच्यानंतर या भारतीय संविधान सभेमध्ये अंतर्गत जर आपण बघितलं तर त्यांची जी काय अंमलबजावणी होती ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावणी केली. का केली तर हा दिवस 1930 मध्ये स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता आणि त्याची आठवण राहावी म्हणून, स्वराज्य दिनाची आठवण राहावी म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली आणि तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण आता साजरा करतो. यानंतर आपण जर बघितलं की करून पहा याच्यात जर आपण बघितलं तर तुमच्या वर्गाचा कारभार नियमानुसार चालावा असे तुम्हाला वाटते ना, त्यात कोणत्या नियमाचा तुम्ही समावेश कराल तर मग वर्गासाठी एक नियमावली तयार करा. की आपल्या वर्गामध्ये सुद्धा नियम असणं महत्त्वाचं आहे आणि नियम वेळेवर येणं,
त्या ठिकाणी आपल्या वर्गामध्ये असणारे जे काही स्वच्छताविषयक नियम असतील, या सगळ्या गोष्टीकडं आपण काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं हे जे काही भारतीय संविधानाची जी काही तोंड ओळख होती, ही तोंड ओळख मी तुम्हाला करून देण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर या पाठाखालचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवा. काही अडीअडचणी असतील तर आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि स्वाध्याय लिहिलेला असेल तर तो ग्रुपवर टाका. धन्यवाद.